वेलकम टू पुस्तक कट्टा यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, आज आपण सुरू करतो आहोत एक अतिशय महान आणि हृदयस्पर्शी प्रवास, मृत्युंजय या शिवाजी सावंत लिखित कादंबरीचा. ही केवळ कथा नाही, तर एका योद्ध्याच्या आत्म्याचा, त्याच्या वेदनांचा आणि त्याच्या अदम्य संघर्षाचा प्रवास आहे. या संपूर्ण मालिकेत आपण कर्ण या महाभारतातील सर्वात गुंतागुंतीच्या आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची कथा समजून घेणार आहोत, पण ती त्याच्या नजरेतून. कर्णाची ही कथा आपण 3 भागांमध्ये समजून घेऊ. आज आपण त्यातील पहिल्या भागाबद्दल बोलणार आहोत. चला सुरू करूयात. नक्कीच. आणि हा प्रवास खूपच रंजक असणार आहे. हो ना. म्हणजे विचार करा, एखाद्या शांत मध्यरात्री अचानक असं समजलं की मृत्यू कधीच स्पर्श करू शकत नाही. अंगावर जन्मापासूनच एक असं चिलखत आहे जे जगातलं कोणतंही शस्त्र भेदून जाऊ शकत नाही. सर्वसामान्य माणूस अशा वेळी काय करेल? तो स्वतःला सर्वशक्तिमान मानेल किंवा आनंद साजरा करेल. अगदी बरोबर. पण आज आपण ज्याच्या आयुष्याचा वेध घेणार आहोत, तो योद्धा स्वतःच्या या अमरत्वाची जाणीव झाल्यावर आनंदाने नाचत नाही, तर तो एका अनामिक भीतीने थरथर कापायला लागतो. ह्या सखोल चर्चेत आपण कर्णाच्या आयुष्याकडे पाहणार आहोत, आणि तोही पूर्णपणे त्याच्याच दृष्टिकोनातून. या पहिल्या टप्प्यात आपण त्याच्या बालपणाची आणि आतल्या संघर्षाची मुळं शोधणार आहोत. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण आपण नेहमी महाकाव्यांमधील पात्रांकडे एका अतिमानवी नजरेने पाहतो. पण इथं आपण एक अशा माणसाला भेटतो जो आतून सतत तुटत असतो, तरीही बाहेरून अभेद्य राहण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा माणसांचं वागणं लाकडासारखं कोरडं आणि निर्जीव होतं, तेव्हा कधीतरी मृतांना जिवंत होऊन आपली व्यथा सांगावीच लागते. हो, ते स्वगत खूपच प्रभावी आहे. अगदी. कर्णाचं हे स्वगत त्याचं आंतरिक वेदनेतून उफाळून आलंय. जगाने त्याला कायम दुय्यम वागणूक दिली, त्याच्या अस्तित्वाच्या म्हणजे एक प्रकारे चिंध्या केल्या. पण कर्ण त्या चिंध्यांकडे बघून म्हणतो की ते परिस्थितीच्या निर्दयी काट्यांवर फाटलेलं एक तलम राजवस्त्र होतं. बापरे, मला हा राजवस्त्राचा संदर्भ खूप भावला, कारण तो भूतकाळाकडे रागाने बघत नाहीये, तर एका वेगळ्याच तत्वज्ञानातून बघतोय. त्याच्या आठवणींबद्दलचं त्याचं जे मत आहे ते ऐकून खरंच अंगावर काटा येतो. तो म्हणतो की आठवणी या मोराच्या पिसांसारख्या हलक्या नसतात. हो, त्या हत्तीच्या पावलांसारख्या असतात. अगदी. ज्या मनाच्या ओलसर भूमीवर खूप खोल आणि कायमस्वरूपी ठसा उमटवून जातात. आपण आज त्याच्या अशाच काही खोल ठसांवरून चालणार आहोत. आणि त्या पावलांचा माग काढायचा असेल तर आपल्याला थेट त्याच्या बालपणात म्हणजे चंपानगरीत जावं लागेल. कारण कुठल्याही महावृक्षाची ताकद त्याच्या फांद्यांमध्ये नसते, तर जमिनीत खोलवर रुजलेल्या त्याच्या मुळांमध्ये असते. खरंय. कर्णाच्या बाबतीतही हेच घडतं. चंपानगरी हे केवळ गाव नाहीये, तर ते त्याच्या मानसिक जडणघडणीचं आणि त्याच्या स्वतःला शोधण्याच्या प्रवासाचं उगमस्थान आहे. चंपानगरीचं वर्णन वाचताना असं वाटतं की आपण स्वतः तिथे उभे आहोत. गंगा मातेच्या अथांग किनाऱ्यावर वसलेलं हे शांत गाव. कर्णाच्या स्वतःच्या शब्दांत सांगायचं तर एखाद्या भव्य मंदिरातील सर्वात मंजूळ घंटेसारखी ही नगरी होती. तिथे राधा माता आणि अधिरथ यांचं त्याच्यावर खूप निरपेक्ष प्रेम होतं. हो, जीवापाड प्रेम होतं त्यांचं. हो ना. राधा माता तर तिच्या या वसूला, जे तिने कर्णाला दिलेलं नाव होतं, क्षणभरही दृष्टीआड होऊ देत नसे. पण इथं मला एक गोष्ट नेहमी खटकते. म्हणजे मी जेव्हा वाचत होते तेव्हा मला प्रश्न पडला की राधा मातेला गंगेची इतकी प्रचंड भीती का वाटायची? ती त्याला गंगेच्या पाण्यापासून दूर राहण्याची अगदी सक्त ताकीद देते. ही केवळ पाण्याची भीती वाटत नाहीये मला. तुमचं निरीक्षण अगदी अचूक आहे. ही निव्वळ बुडण्याची भीती नक्कीच नाहीये. ही एक प्रकारची खूप खोल असुरक्षितता आहे. आपण पाहतो की आईला आपल्या मुलाच्या अस्तित्वाबद्दल एक प्रकारची जाणीव असते. तिला माहीत असतं की हा मुलगा आपल्याला याच नदीत एका पेटीत सापडलाय. अच्छा, म्हणजे तिला तो गमावण्याची भीती वाटते. अगदी. तिच्या अवचेतन मनाला कुठेतरी ही धास्ती वाटते की ज्या नदीने हे बाळ आपल्याला दिलं, तीच नदी उद्या त्याच्यावर आपला हक्क सांगेल आणि त्याला आपल्यापासून कायमचं हिरावून घेईल. तो अथांग प्रवाह तिला एका विशाल आणि अज्ञाताचं प्रतीक वाटतो. पण निसर्गाचा नियम असा आहे की ज्या गोष्टीपासून एखाद्याला दूर ठेवलं जातं त्याचीच ओढ सर्वात जास्त लागते. कर्णाच्या बाबतीतही हेच होतं. राधामातीने कितीही रोखलं तरी कर्णाला गंगेच्या पाण्याची एक अनिवार्य ओढ आहे. तो लाटांशी तासनतास संवाद साधतो. जसं एखाद्या बीजाला मातीची ओढ असते, तशी त्याला गंगेची ओढ आहे. आणि तो एकटाच जात नाही तिथे. हो, तो आपल्या धाकट्या भावाला म्हणजे शोंडलाही सोबत घेऊन जातो. या 2 भावांचं जग खूपच निर्मळ आहे.
त्यांच्यात कोणतीही कृत्रिमता नाहीये. होय, आणि या दोन भावांमधील जो संवाद आहे तो कर्णाच्या आयुष्याला एक मोठी कलाटणी येतो. कारण बालपणाच्या याच निरागस वातावरणात कर्णाला पहिल्यांदा जाणीव होते की तो त्याच्या सख्ख्या भावापेक्षा काहीतरी वेगळा आहे. हो, स्वतःची ओळख शोधण्याची ही जी धडपड असते त्याची पहिली ठिणगी याच गंगेच्या किनाऱ्यावर पडते. आणि ती ठिणगी टाकतो तोच त्याचा लहान भाऊ शोण. एका रात्री शोण अतिशय निरागसपणे त्याला विचारतो, दादा, तुझ्याच कानात ही जन्मजात मावसल कुंडले का आहेत? ती मला का नाहीत? हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे. हो, आणि या एका प्रश्नातून एक मोठं रहस्य बाहेर येतं. शोण त्याला सांगतो की रात्री तो झोपलेला असताना ती कुंडले एका विशिष्ट प्रकाशात चमकतात, जणू त्याच्या तांबूस चेहऱ्यावर सुवर्ण कमळं फुलली आहेत. आता मला सांगा, एखाद्या लहान मुलाला स्वतःच्या शरीराविषयी अशी अद्भुत गोष्ट समजली तर त्याला साहजिकच अभिमान वाटायला हवा ना? खरं तर हो, वाटायला हवा. पण कर्णाच्या बाबतीत असं घडत नाही. बरोबर. इथंच तर कर्णाच्या व्यक्तिमत्वाची खरी गुंतागुंत सुरू होते. त्याला स्वतःच्या या वेगळेपणाचा अभिमान वाटण्याऐवजी एक प्रचंड मोठी अस्वस्थता घेरून टाकते. ही अस्वस्थता का येते? कारण वेगळेपण माणसाला गर्दीतून बाहेर काढतं, त्याला एकाकी करतं. म्हणजे एकटेपणाची जाणीव. हे म्हणजे एखाद्या भिकाऱ्याच्या झोपडीत अचानक राजघराण्याची मौल्यवान तलवार सापडण्यासारखं आहे. ती तलवार सुंदर असली तरी ती तिथे कशी आली हा प्रश्न त्या भिकाऱ्याला झोपू देत नाही. कर्णाची अवस्था तशीच झाली आहे. बापरे, किती अचूक उदाहरण दिलंत. तो मध्यरात्री उठतो आणि तडक गंगेच्या पात्रात जातो. ते मध्यरात्रीचं दृश्य म्हणजे एखाद्या अप्रतिम चित्रासारखं आहे. आकाशात असंख्य तारे लुकलुकत आहेत आणि गंगेच्या संथ पात्रावर कर्ण स्वतःचं लखलखणारं प्रतिबिंब पाहतोय. तिथे त्याला स्पष्ट दिसतं की खरोखरच त्याच्या कानातील कुंडल्या चांदण्यांसारख्या निळसर प्रकाशात चमकतायत. हो, तो आरसा नाहीये, ती गंगा आहे. आणि जेव्हा तो याबद्दल त्याचे वडील अधिरथ यांना विचारतो तेव्हा ते त्याच्या प्रश्नाचं थेट उत्तर न देता एक गूढ वाक्य उच्चारतात. ते म्हणतात, गंगा मातेलाच विचार याचं कारण. मला वाटतं हे वाक्य एका लहान मुलाच्या मनाला पूर्णपणे हादरवून टाकणारं असावं. निश्चितच. कारण तोपर्यंत आई वडील हेच मुलाचं सर्वस्व असतात, तेच त्याचं सत्य असतात. पण गंगेला विचार या एका वाक्यामुळे कर्णाच्या लक्षात येतं की ज्यांना आपण आपलं मानतोय त्यांच्याकडे आपल्या अस्तित्वाची सर्व उत्तरे नाहीयेत. मोठी माणसं आपल्यापासून काहीतरी फार मोठं सत्य लपवत आहेत ही भावना त्याच्या मनात घर करून बसते. मी नक्की कोण आहे हा प्रश्न त्याच्या मनात निर्माण होतो. हो, हा प्रश्न गंगेच्या त्या अथांग पात्रातून असा काही उसळून वर येतो जो त्याला आयुष्यभर सतावणार आहे. आणि हा प्रश्न फक्त शारीरिक वेगळापणापुरता मर्यादित राहत नाही. जसा थोडा मोठा होतो तशी त्याच्यात अशी काही कौशल्य दिसू लागतात जे एका सूतपुत्रात असणं पूर्णपणे अनपेक्षित होतं. म्हणजे एके दिवशी अधिरथ कुठून तरी एक धनुष्य घेऊन येतात आणि ते पाहिल्यावर त्याची प्रतिक्रिया खूप स्वाभाविक असते. हो, ते धनुष्य पाहिल्यावर कर्णाच्या डोळ्यात एक वेगळी चमक येते. तो ते हातात घेतो आणि पहिल्याच प्रयत्नात एका वडाचा झाडावरील पानाचा अचूक वेध घेतो, कुणीही न शिकवता. इतकंच नाही तर त्याला स्वप्नातही फक्त धनुष्य आणि अचूक वेध दिसतात. गरुडासारखं उंच आकाशात भरारी घेण्याचं तो स्वप्न पाहू लागतो. यालाच आपण मूळ प्रवृत्ती म्हणतो. तुम्ही जन्म कुठे घेता यापेक्षा तुमच्या रक्तात कोणता वारसा आहे हे कधी ना कधी बाहेर येतच. कर्णाच्या बाबतीत त्याची ही अंजन्मजात प्रवृत्ती त्याच्या सूतपुत्र असल्याच्या वास्तवाला सतत धडका मारत असते. आणि या धडपडीला अत्यंत समर्पक शब्द मिळतात ते शेजारी राहणाऱ्या भगतदत्त सारथ्यासोबत झालेल्या एका छोट्याशा संवादात. तो वटवृक्षावरील कावळ्यांचा प्रसंग. भगतदत्त त्याला सांगतो की कोकिळा स्वतःचं घरटं कधीच बांधत नाही. हे रूपक खूपच सुंदर आहे. अगदी. ती तिची अंडी एका कावळीच्या घरटत ठेवून जाते. ते पिल्लू कावळ्यांच्या पिल्लांसोबतच वाढतं. त्याला वाटत असतं की आपणही कावळाच आहोत. पण जेव्हा वसंत ऋतू येतो तेव्हा त्या कोकिळ्याच्या पिल्लाचा तो मूळचा सुमधुर आवाज आपोआप बाहेर येतोच. तो आवाज लपवता येत नाही. मला हा संदर्भ अस्वस्थ करणारा वाटतो. कर्ण स्वतःला त्या कोकिळेच्या पिल्लाशी जोडून पाहत असेल का? त्याला तसं वाटणं अतिशय स्वाभाविक आहे. हा संवाद म्हणजे माणसाचा जन्मजात स्वभाव विरुद्ध त्याला मिळणारे संस्कार या द्वंद्वाचे एक उत्तम उदाहरण आहे. कोकिळेचं पिल्लू कितीही काळ कावळ्यांसोबत राहिलं तरी ते कावळा बनू शकत नाही. म्हणजे वसंताची चाहूल लक्कस त्याचा मूळ स्वभाव बाहेर येतोच. होय, कर्णाच्या बाबतीत तो वसंत ऋतू म्हणजे त्याची तारुण्याकडे होणारी वाटचाल आहे. त्याचं मूळ रक्त, त्याची महत्वाकांक्षा आता जास्त काळ या सूत कुटुंबाच्या चौकटीत लपून राहणार नाही याची ही पूर्वसूचना आहे. पण स्वतःची ओळख पटण्याचा हा रस्ता
कधीच सोपा नसतो ना. आणि हा रस्ता लवकरच एका अत्यंत भयंकर वळणावर येऊन पोहोचतो. तोपर्यंत जे प्रश्न फक्त त्याच्या विचारांमध्ये होते ते एका प्राणघातक घटनेतून प्रत्यक्ष त्याच्या समोर येऊन उभे राहतात. तो प्रसंग म्हणजे पठारावरील राजसभेचा खेळ. मुले नेहमीसारखा राजा आणि प्रजेचा खेळ खेळत असतात. आणि तिथेच ती घटना घडते. हो, कर्णाच्या कानात कुंडले असल्याने त्याला राजा बनवलं जातं. खेळ रंगात आलेला असतानाच अचानक तिथे एका पिसाळलेल्या खोंडाचा म्हणजे भल्या मोठ्या बैलाचा हल्ला होतो. त्याचे डोळे लाल झालेले असतात, तोंडातून फेस येत असतो आणि तो थेट ह्या मुलांच्या अंगावर धावून येतो. तो प्रसंग नुसता वाचला तरी काळजात धस्स होतं. खरंच, बाकीचे सगळे पळून जातात, पण कर्ण तिथून पडत नाही. तो आपल्या लहान भावाला शोंडला बाजूला ढकलतो आणि चक्क त्या पिसाळलेल्या खोंडाशी 2 हात करायला उभा राहतो. एका लहान मुलाने एवढ्या मोठ्या जनावराशी भिडणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. पण तो त्या खोंडाची शिंगे घट्ट पकडून ठेवतो. त्या झटापटीत कर्णाला जाणवतं की त्याचं स्वतःचं शरीर एखाद्या भट्टीतल्या लोखंडासारखं तापलं आहे. आणि या झटापटीनंतर तो बेशुद्ध पडतो. पण खरी अवाक करणारी गोष्ट घडते ती तो शुद्धीवर आल्यावर. लोक जमा होतात, त्याला उठवतात, पण जेव्हा तो स्वतःच्या शरीराकडे पाहतो तेव्हा इतक्या भयानक प्राण्याशी लढूनही त्याच्या अंगावर एक छोटासा ओरखडाही नसतो. हे सत्य त्याच्यासाठी पचवणं पूर्णपणे अशक्य होतं. आणि मग तो जे करतो ते खूपच धक्कादायक आहे. बापरे, हो. तो झोपडीत जातो आणि स्वतःला तपासून पाहण्यासाठी एक अत्यंत टोकाचं पाऊल उचलतो. तो एक टोकदार बाण घेतो आणि चक्क स्वतःच्या पायावर खुपसून पाहतो. पण बाणाचं टोक त्याच्या कातडीच्या आरपार जातच नाही. इथेच त्याला एका महान आणि तितक्याच भयानक सत्याचा साक्षात्कार होतो. त्याला जाणवतं की त्याच्या अंगावर जन्मापासूनच एक अभेद्य कवच आहे. तो अमर आहे. त्याला कोणतंही शस्त्र इजा पोहोचवू शकत नाही. पण मला एका गोष्टीचा प्रचंड धक्का बसतो. जर कुणाला समजलं की त्याला मरण नाहीये, तो अभेद्य आहे, तर तो माणूस काय करेल? तो जगावर राज्य करायला निघेल. त्याला वाटेल की आपण सर्वशक्तिमान आहोत. पण कर्ण हे सत्य समजल्यावर भीतीने अक्षरशः कोसळतो. तो स्वतःला वारंवार बजावतो की मी राधा आणि अधिरथाचा मुलगा आहे. मी फक्त एक सूतपुत्र कर्ण आहे. हे खूप महत्वाचं आहे. मला हे अजिबात समजत नाहीये. एखाद्याला स्वतःच्या अफाट सामर्थ्याची एवढी भीती का वाटावी? हाच तर कर्णाच्या संपूर्ण आयुष्याचा आणि त्याच्या चारित्र्याचा गाभा आहे. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कवच आणि कुंडले त्याला इतरांपेक्षा विशेष बनवतात, पण कर्णाचं मन, त्याची तत्वे त्याला वेगळंच सांगत असतात. ज्या आईने म्हणजे राधामातेने त्याला जन्म दिला नसतानाही स्वतःच्या पोटच्या गोळ्यापेक्षा जास्त जपलं, ज्या अधिरथांनी त्याला तळहाताच्या फोडासारखं वाढवलं, त्यांच्याबद्दल त्याच्या मनात प्रचंड कृतज्ञता आहे. अच्छा, म्हणजे त्याला कृतज्ञ व्हायचं नाहीये? अगदी तसंच. जर त्याने स्वतःला अमर किंवा देवपुत्र मानलं तर ते एका अर्थाने त्या गरीब सूत कुटुंबाशी प्रतारणा केल्यासारखं होईल. स्वतःला सामान्य सूतपुत्र मानून आईवडिलांची एकनिष्ठ राहणं ही त्याची निवड आहे. बापरे, म्हणजे स्वतःचं देवत्व नाकारून माणुसकी आणि कृतज्ञता स्वीकारणारा असा हा योद्धा. हे खरंच अंगावर काटा आणणार आहे. पण सत्य कितीही नाकारलं तरी ते लपून राहत नाही. त्याला स्वतःचं सामर्थ्य आता समजलं आहे. आणि हे सामर्थ्य आता चंपानगरीच्या त्या सुरक्षित चौकटीत मावणारं नसतं. त्याला बाहेर पडावंच लागणार असतं. आणि त्याचे बाबा अधिरथ हे ओळखतात. ते त्याला कुलगुरू द्रोणाचार्यांकडे युद्धशास्त्राचं रीतसर शिक्षण घेण्यासाठी हस्तिनापूरला नेण्याचा मोठा निर्णय घेतात. हा निरोप घेण्याचा प्रसंग अत्यंत हृदयस्पर्शी आहे. एका बाजूला एक विशाल भविष्य त्याला साथ घालत आहे, तर दुसरीकडे त्याचं निरागस बालपण, त्याची लाडकी चंपानगरी मागे पडत आहे. राधा आईचा तो निरोप, ती रडत रडत त्या निरोप देते. हो, आणि स्वतःच्या आठवणीसाठी ती त्याला एक चांदीची पेटी देते. अगदी. आणि एक वचन मागते. ती त्याला सांगते की गंगेच्या पाण्यात कधीही खोलवर जाऊ नकोस. आईचे ते गरम अश्रू कर्णाच्या मस्तकावर पडतात आणि तो स्वतःशी एक शपथ घेतो की साक्षात मृत्यूसमोर उभा राहिला तरी तो या प्रेमापासून कधीही ढळणार नाही. आणि त्यानंतरचा जो प्रसंग आहे तो तर मुळापासून हदरतो. हो, एखाद्या भव्य चित्रपटातील दृश्यासारखा डोळ्यांसमोर उभा राहतो. अधिरथ आणि कर्ण रथात बसतात. रथ धूळ उडवत पुढे निघतो आणि त्या रथाच्या मागे धावणारा छोटा शोण. तो छोटा जीव रथाच्या मागे धावतोय. तो थकत नाही, पडतो, पुन्हा उठतो, हार मानत नाही. आणि शेवटी धडपडत उडी मारून तो चालत्या रथात जाऊन बसतोच. तो धापा टाकत कर्णाला म्हणतो, दादा तू गेलास तर मीही तुझ्याबरोबर येणार. मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. हा प्रसंग वाचताना खरंच डोळ्यात पाणी येतं. हो ना.
शोणची ही कृती खूप मोठं प्रतीक आहे. शोण हा फक्त त्याचा धाकटा भाऊ नाहीये, तर तो कर्णाच्या बालपणाचा आणि त्याच्या माणुसकीचा एक जिवंत दुवा आहे. हस्तिनापूरच्या त्या राजकारणात आणि शस्त्रास्त्रांच्या जीवघेण्या स्पर्धेत कर्णाला कोणी जमिनीवर ठेवणार असेल तर ते शोणचं हेच निर्मळ प्रेम आहे. या संपूर्ण प्रवासात आपण पाहिलं की कर्णाचं बालपण ही केवळ एक साधी कथा नाहीये. ते एका महानायकाच्या आत्मशोधाची जडणघडण आहे. स्वतःच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न विचारणं, निसर्गाकडून त्याची उत्तरे शोधणं आणि मिळालेल्या अफाट शक्तीला नम्रतेने आपल्या कुटुंबाच्या प्रेमाशी बांधून ठेवणं, हे सगळं त्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं. आणि म्हणूनच तो स्वतःच्या आयुष्याला फाटलेलं राजवस्त्र का म्हणतो याचा अर्थ आता आपल्याला स्पष्ट होतो. तो मुळातच राजवस्त्र होता, पण समाजाच्या आणि परिस्थितीच्या बोचऱ्या काट्यांनी त्याला जागोजागी फाडून टाकलं. तरीही त्या वस्त्राचा मूळ पोत कधीच नष्ट झाला नाही. अगदी बरोबर. चंपानगरीचा तो निरागस वसू आता कुलगुरू द्रोणाचार्यांच्या हस्तिनापुरात प्रवेश करत आहे. पण आजची ही चर्चा थांबवताना तो जाता जाता एक अतिशय बोचरा प्रश्न मागे ठेवून जातो. जेव्हा एखादा समाज माणसाची किंमत त्याच्या कर्तृत्वावरून नाही तर त्याच्या जातीवरून आणि जन्मावरून ठरवतो, तेव्हा त्या माणसाने आपल्या आत्म्याची ती अदृश्य लायकी सिद्ध तरी कशी करायची? हा खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आपण ज्या ठिकाणी जन्म घेतो ती आपली अंतिम मर्यादा ठरवते की तो आपल्या आतल्या असीम संघर्षाचा फक्त एक आरंभबिंदू असतो? विचार करा. या प्रश्नाचं उत्तर आणि हस्तिनापुरात गेल्यावर कर्णाच्या आयुष्यावर उमटलेले आणखी काही हत्तीच्या पावलांसारखे खोल ठसे आपण या सखोल चर्चेच्या पुढच्या भागात नक्की शोधू.